हरिओम. स्वामीजी आणि आशाताई यांना नमस्कार करून मी माझा स्वाध्यायाला सुरुवात करतो. विविक्त सेवी लघ्वाशी यतवाक्काय मानसः ध्यानयोग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. भगवद्गीता 18व्या अध्यायातला हा श्लोक आहे. त्यात कर्मयोगाचं वर्णन चाललेलं आहे की कुठल्या क्रमाने अनासक्तीच्या एका टप्प्यावर आलेली व्यक्ती, ज्याने अगोदरची प्राथमिक स्थिती ब्रह्मा स्थितीपासून ब्रह्मरूप अवस्थेपर्यंत ती व्यक्ती कशी जाते, याला क्रमयोग म्हटलेला आहे. त्या क्रमयोगातील जो पहिला श्लोक आहे, बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य च. याप्रमाणे झाल्यानंतर, म्हणजे हा काही एक टप्पा नाहीये, हा एक क्रम आहे. त्यात प्राधान्याने ती व्यक्ती सत्प्रवृत्तीच्या मार्गावर जाते. कर्मामध्ये त्याचबरोबर त्या व्यक्तीला ईश्वराची अनुभूती व्हावी, घ्यावी ही प्रबळ इच्छा व्हायला लागते. सगळीकडे परमेश्वर आहे, मी तो प्रत्येकाच्या आत बाहेर आहे, तो मला सांभाळतो वगैरे मानलं तरी समाधान होत नाही. अनुभूतीच्या पातळीवर जावं असं वाटलं तर ती अनुभूतीची पातळी कशी गाठता येते, हे या क्रमयोगामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून सगळ्या गीतेत अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे 5 श्लोक आहेत. त्या श्लोकात सुद्धा जी काही बाह्य कर्म करायची किंवा स्वतःच नियमन करायची, या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा प्रत्यक्ष साक्षात्काराची प्रक्रिया, ज्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे, ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. विविक्त सेवी लघ्वाशी यतवाक्काय मानसः ध्यानयोग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. श्लोकाचा अर्थ असा आहे की शांत निवांत ठिकाणी एकांतात राहणारा, जडत्व न आणणारा असा हलका आहार योग्य प्रमाणात घेणारा, काया वाचा मन यांना संयमित ठेवणारा, वैराग्य चांगल्या प्रकारे ठसलेला, नित्य ध्यानयोगपरायण असलेला, योगासाठी अनुशासित म्हणजे स्वनियंत्रित वागणारा माणूस हा योगज्ञानाचा अधिकारी असतो. ध्यानयोगाशी संबंधित गोष्टींवरचा स्वाध्याय करताना ही गोष्ट नक्की जाणवते की आपण ध्यानात बराच वेळेला विचारांचे धनी असतो आणि त्यांचेच शिकार असतो. स्वामीजींनी मात्र कृपाळूपणे त्यांचे ध्यानयोगाचे अनुभव स्टेप बाय स्टेप, जे त्यांनी प्रॅक्टिकली अनुभवलेले आहेत, ते साधकांसमोर ठेवले, म्हणून त्यांच्याच विवरणातले मुद्दे सादर करीत आहे. विविक्त सेवी ही रिक्वायरमेंट आहे, ही प्रक्रिया नाही. पण तरी देखील एकांतात राहण्याची माणसाला सवय नसते. एकांतात एकटं राहण्याची सवय नसते. कुणीतरी बरोबर असावं असं सर्वसाधारण वाटत असतं. त्यामुळे हा योग प्राप्त होत नाही. घरात कोणी नाहीये तर आपण घरात थोडा वेळ शांत बसू, पण आपण असं करत नाही. टीव्ही लावतो, पुस्तक, मोबाईल, OTT, काही ना काहीतरी दुसरं पाहिजे असतं. एकरूपतेच्या अवस्थेसाठी फक्त आपण स्वतः लागत असतो व ही कंडिशनच त्याला नैसर्गिक होत नाही. त्यामुळे ध्यानाला बसल्यानंतर इकडे तिकडे चाचपडायला लागतं. आजूबाजूला माणसं, कुणीतरी प्रोटेक्शन करावं असं वाटत असतं. या सर्व गोष्टींचं कारण असं की एकांतात राहायची सवयच नाही आपल्याला. काहीतरी करायचं आहे, मिळवायचं आहे असं वाटतं, पण आपण काही करत नाही. जसं की एक स्वामीजींच्या आयुष्यातली एक घटना की खूप वर्षापूर्वी स्वामी माधवनाथांच्या वेळी ते एकदा त्रिवेंद्रमला गेले असताना तिथं पद्मनाभ स्वामीजींच्या देवळात गेले होते आणि एक ज्येष्ठ साधकांचं जोडपं पण त्याबरोबरच आलेलं होतं. त्यांना ते दर्शन वगैरे खरेदी झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण तिथं ध्यानाला बसू, पण तसं काही झालंच नाही. कारण का, एकतर गर्दी आणि एकतर तो टुरिस्ट स्पॉट, तिथं ध्यानाला बसणं त्यांना जमलंच नाही शेवटपर्यंत, इच्छा असली तरी. तुकाराम महाराज म्हणतात, भरल्या बाजारात कथा, हे तो नावडे पंढरीनाथा, अवघे पोटासाठी सोंग, तेथे कैचा पांडुरंग, लावी तसे ध्यान, काही देईल म्हणोनी, काय केले का तुझं राजी नाही तुका. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे की म्हणून गजबज सांडलिया, असं म्हणलंय. जिथं गजबज नाही असं ठिकाण व वेळ म्हणजेच एकांत, यात स्थळ असं म्हणलेलं आहे, पण आजच्या राहणीमानामध्ये एकांत काळ असं आपण म्हणायला पाहिजे, ज्या वेळेला गजबज नाही. आणि म्हणून विविक्त सेवी, एकांत स्थळ आणि काल आपल्याला घरातच प्राप्त होईल. भगवद्गीता नित्यपाठात स्वामीजींनी म्हणलेलं आहे की साधनेसाठी योग्य वेळ निवडली की आपले निवासस्थानच शांत निवांत एकांत स्थळ होते. पण त्यावेळेला उत्साहाने साधना करायला शरीर मनाची साथ हवी. त्यासाठी जीवन व्यवहार त्याला पूरक आणि योग्य असेच असावे लागतात. लघ्वाशी म्हणजे कमी खाणारा,
सगळ्या प्री रिक्विजिट्स ऑफ मेडिटेशनमध्ये फार महत्त्वाचा विषय गीतेला मांडायचा आहे आणि त्याहीपेक्षा अधिक ज्ञानेश्वरांना मांडायचा, ज्ञानेश्वर माऊलीला मांडायचा आहे. हा क्रमयोग उंचीपर्यंत फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी नेलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं आहे. दमादिकादी खेळे, एकांतात राहून काय करतो तर शम आणि दम यांच्या अंतःकरणाच्या या प्रकृतींचं नियमन करणं, कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये यांच्या प्रवृत्तींचं नियमन करणं. त्याशिवाय एकदम बसले आणि ध्यान लागलं असं होत नाही. मानसिक भूमिका तयार करायला लागते. ती तयार असण्यासाठी पहिल्यांदा एकटं राहण्याची काहीतरी काहीतरी थोडा वेळ तरी एकटं राहण्याची आपल्याला सवय लागते. ते आवश्यक आहे. विविक्त सेवी आणि लघवाशी, विविक्त सेवी, लघवाशी आणि यतवाक्काय मानसहा. कमी ग्रहण कर. लघु म्हणजे कमी आणि अशी म्हणजे अन्न ग्रहण करणे. पद इतक्या सुंदर रीतीने योजलेली आहेत की विविक्त सेवी हा शरीराला एकटेपणा मिळण्याचा भाग झाला तर तो मिळूनही शरीर जास्त खाण्यामुळे जर जड असेल तर झोपेल, दुसरं काय होणार. लघवाशी म्हणजे एकटेपणात अलर्ट असणं आवश्यक आहे, अलर्टनेस येणं. आणि वाचा शरीर मानस यांचं नियमन करणं, आणि हे नियमन जास्ती खाणाऱ्या माणसाला शक्य होत नाही. म्हणून लघवाशी हे पद अगोदर आलेलं आहे व ते झाल्याशिवाय यतवाक्काय मानसा होणार नाही. अशा प्रकारे खाण्यावर नियंत्रण न ठेवणारी व्यक्ती वाचा, शरीर व मन कशावरही नियंत्रण ठेवू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इदम तेची वाहिले, जे मी नाही ते सगळं इदम. मी आणि मीपणा या दोन गोष्टी आपल्याशी खूप जवळपणे त्यांचा संबंध असतो. काहीही न दिसणे आणि पाहण्याची वृत्ती नसणे अशा प्रकारच्या अवस्थेला जाऊन ध्यानामध्ये स्वच्या जाणीवेमध्ये चित्तविराम पावणे. दुसरीकडे पाहण्याचा जे गावंढळ लोक प्रयत्न करतात ते तू करू नकोस असं भगवंत अर्जुनाला सांगतात. पुढे सांगतात की मी ऑब्जेक्टिव्हली न पाहण्याचा प्रयत्न करू नको, म्हणजे तुला आत्मतत्वाचं भान येईल. जरी सोडले आपण तरी मनामध्ये त्यांचा रस ते सोडून जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रसनेंद्रियांवर जर नियंत्रण नाही केलं तर कुठलेही विषय सोडून जात नाहीत. जैसी वरी वरी पालवी खडीजे आणि मुळी उदक घालीजे, तैसे तरी तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. वर पान काढून मुळामध्ये पाणी घातलं तर त्या वृक्षाचा नाश होणार नाही. त्याप्रमाणेच सगळी इंद्रिये आवरून श्रोत्रादी इंद्रिये आवरिती, परी रसने नियमू न करीती, ते सहस्त्रधा कवळी जाती विषयी इही. सगळ्या इंद्रियांचं नियमन करून रसनेंद्रियांचं जर नियमन केलं नाही तर जे सुटल्यासारखं वाटतं ते हजार प्रकारांनी बांधलं जातं. कारण का तर अन्नातूनच संस्कार होत असतात. म्हणून हे पद महत्वाचं आहे. हे सगळं कशात येतं तर लघवाशी यतवाक्काय मानसहा, हे सगळे शम दम याच्यामध्ये येतं. पुढं ते अन्न कसं खावं, कोणत्या भूमिकेतून खावं हे सांगताना, अंगा बळे यावे नातरी क्षुधा जावे, का जिभेचे पुरवावे मनोरथ, या तीन गोष्टींशी संबंधित न राहता शेवटी चौथी अशी गोष्ट आहे की उदरण भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, त्यासाठी हा करत असतो. भोजन करता विखी यया तिही ते न लेखी, आहारी मिती संतोषी मापन सुये. संतोष किती याचं माप नाही, पण आहारामध्ये मिती म्हणजे कमी आहारात पूर्ण संतोष आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं त्यांना सांगायचं आहे. पण जर खाल्लंच नाही तर प्राण जाईल, एवढ्यासाठी शरीर धारण करणं आवश्यक आहे. म्हणून पुढच्या योगाच्या अभ्यासासाठी शरीर धारणेची खूप आवश्यकता आहे. आणि जठराग्नी जर उपासानं प्रक्षुब्ध झाला तर त्याचा त्रास योगाभ्यासात होईल. म्हणून पुरेसं खातो, कमी खात नाही, जास्त खात नाही. अगदी त्याचप्रमाणे जड अन्न खाऊ नये, सहज पचेल असं अन्न प्रमाणात सेवन करावं. म्हणजे सॅलड पातेलभर खाऊन उपयोग नाही. तर अशाच पद्धतीनं ते प्रमाणात खाल्लं पाहिजे. याचा दृष्टांत देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कुलवधू स्वतःला कशी सांभाळते तर संस्कार आणि मर्यादा याने सांभाळते. आणि तसंच योगी स्वतःला कसं सांभाळतो तर ज्या अन्नाने संस्कार होतात ते तो मर्यादित स्वरूपात ग्रहण करून स्वतःला सांभाळतो. द- आणखीन एक त्यांनी सांगितलेलं आहे की दंडवताचे नि प्रसंगे भुई हन अंग लागे. सर्वसाधारण निद्रा झाल्यानंतर मग किती निद्रा घ्यायला पाहिजे तर जसं आपण साष्टांग नमस्कार घालतो तशी निद्रा. किंवा याच्यामध्ये नंतर असं म्हणतात की राभस्य म्हणजे अविवेक. समर्थ म्हणले असते की राभस्य म्हणजे गाढवपणा. तर देह निर्वाहा पुरले रहाटवी हाता पायाले, किंबहुना आपैते सबाह्य केले. शरीराच्या निर्वाहासाठी शरीराची योग्य ठेवण राहावी याच्यासाठी हातपाय हलवणे,
त्याच्यासाठी योग्य झोप घेणे, नुसतं खाणं आणि झोपणं नाही, तर बाह्यतः योग्य हालचाल योगासनांसह आवश्यक आहे. शरीराची हालचाल झाली नाही तर तमोगुण जात नाही. म्हणून सकाळी उठल्याबरोबर समजा आपण ध्यानाला बसलो, तर एक प्रकारचा तमोगुण जाड्य रूपात राहील. तो क्रियात्मक हालचाल झाल्याशिवाय जात नाही. समजा पांघरून बाजूला ठेवूनच आपण ध्यानाला बसलो, तर ते तोंडावर कधी येईल ते कळणार नाही. यासाठी थोडी हालचाल झाली पाहिजे आणि ती थोड्या प्रमाणात झाली पाहिजे. नाहीतर उठलो आणि गेलो फिरायला एक रपेट मारायला, तर मग ते होणार नाही. त्याच्यातच काही आपण एक्सक्युजेस घेऊ. याच्यासाठी स्वामीजी 12 सूर्यनमस्कार काढत असत सकाळी आणि मग ध्यानाला बसत असत. यासाठी ही जी शरीराची आवश्यक हालचाल आहे ती जरूर आहे. ती वेळ पण साधली गेली पाहिजे. यासाठी संतांनी एकांतात राहून कशी साधना केली हे बघण्यासारखं आहे. गोंदावलेकर महाराज 6व्या वर्षी ते एक दिवस सापडत नव्हते घरामध्ये, म्हणून त्यांचा शोध घेतला तेव्हा कळलं की पहाटे ते स्मशानामध्ये ध्यान करताना दिसले. ते बॉन योगी होते. त्यांना विचारलं की भूत पिशाच्च यांची भीती नाही का वाटत? त्यावेळेला ते म्हणले की त्यात कसली भीती? मग ते म्हणले की त्यांना विचारलं की तुम्ही इथं कशाला बसला? तर ते म्हणले की तिथं आवाज नसतो म्हणून मी तिथं बसलो. आपल्याला असं कधीच वाटणार नाही की बाबा 60व्या वर्षी जरी असं झालं तरी आपल्याला असं वाटणार नाही की अशा एकांत स्थळी जावं. याचा अर्थ असाही नाही की फक्त स्मशानातच जाऊन ध्यान करावं. पण आणखीन एक असाच एक उदाहरण आहे की कलावती देवी हे बाळशास्त्री हरिदासांच्या प्रवचनाला जात. त्या गोकर्णमध्ये राहत. प्रवचनात त्यांनी असं ऐकलं की मन स्थिर झाल्याशिवाय देवाची भेट होत नाही. ही 7-8 वर्षांची मुलगी होती, पण 1-1.5 मैलाच्या व्यंकटरमणाच्या मंदिरात जाऊन त्या बसत होत्या. तिथल्या पुजाऱ्याने ते बघितलं आणि विचारलं की काय करत आहेस? त्यावर त्या म्हणाल्या की तुम्ही प्रवचनात नाही का ऐकलं की देवाच्या भेटीसाठी मन स्थिर करायला लागतं. इथं शांत आहे म्हणून मी मन स्थिर करत आहे. ते 60 वर्षाचे, पण त्यांना हे कधी सुचलेलं नव्हतं. प्रवचनं ऐकायची असतात, समजून घ्यायची असतात, पण प्रॅक्टिकल अध्यात्म हे फक्त संतांनीच केलं, समजल्याबरोबर. बाकीच्यांना ते फक्त वैचारिकदृष्ट्या मान्य असतं. पण संतांच्यात किंवा आत्मदानी ज्ञानी व्यक्तींच्यात आणि इतर माणसांच्यात इथे फरक पडतो की ते पटलेलं कृतीत आणत नाहीत. पहिल्यांदा नीट समजून घेत नाहीत. शंकराचार्यांनी ध्यानयोग परोनित्यम याचं विवरण करत असताना मंत्र जपादी अन्य कर्तव्य अभाव पथदर्शनार्यम, म्हणजे मंत्र जप इतर सर्व प्रकारच्या उपासनांची आवश्यकता नाही हे सांगण्यासाठी ध्यानयोग परोनित्यम असं म्हणलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही व्रते नियमू न करावे, तीर्थयात्रा न करावे, देवतांतरा न भजावे, अनेक देवांना भजणं यासारख्या क्रियात्मक प्रक्रिया साधना तुम्ही करत राहू नका. ही मुख्य गोष्ट आहे. आता ही स्वच्छ भगवंत सांगत आहेत आणि ते नीट समजून घेतलेलं आहे, ते बोलत आहेत आणि हीच गोष्ट मुख्य करायची आहे. पण ध्यानयोग नित्यम म्हणजे काय? प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती प्राप्त कशी होईल याची प्रक्रिया जी सांगितलेली आहे. त्यासाठी नामदेव महाराजांनी मोठ्या कौतुकाने ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जे निगमवल्ली प्रकट केली. नुसती माऊली आहे सगळ्यांच्यासाठी, पण योग्यांची माऊली आहे. योगी कुठं चुकतात ते त्यांनी कृपाळूपणे सांगितलेलं आहे. निगमवल्ली म्हणजे वेदशास्त्रामध्ये त्यात आलेलं, वेदशास्त्रांचं जे ज्ञान आहे ते त्यात आलेलं आहे. जे अनुभूती शास्त्र प्रकट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतेच्या अलंकारासारखी ज्ञानेश्वरी आहे, पण ज्ञानेश्वरी या नावापेक्षा ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. ती कुठली ओवी? तर या ज्या क्रमयोगांच्या ओव्या आहेत त्यांच्यापैकी ओवी अनुभवता येते का आपल्याला, ते आपण बघावं. आणि हे सगळं कशासाठी करायचं? तर ध्यान लागण्यासाठी करायचं. मग पुढच्या पदासाठी अलीकडचं पद आहे. महाराजांनी सुंदर रीतीने म्हटलेलं आहे, आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदी वीरा. मनाचा उंबरा वृत्तीला पाहू सुद्धा देत नाही. मुद्दामून वीरा असा शब्द वापरलेला आहे, कारण इथं आपल्याला आपली कसोटी लागते. त्या उंबराच्या पलीकडे जायचं नाहीये. ही जी मनाची वृत्ती आहे ती पहिल्यांदा सत्वरजतम हे जे गुण असतात त्यांच्या तारतम्याने ती वृत्ती निर्माण होत असते. मनाच्या पटलावर ती वृत्ती येऊन तिला शब्दरूप प्राप्त होणे याला मनाचा उमरा असं म्हणलेलं आहे. त्यानंतर शब्दरूप प्राप्त झाल्यानंतर ती गोष्ट करावी अशा प्रकारची जी इच्छा पूर्णपणे प्रकट होते त्याला संकल्प असं म्हणतात. आणि संकल्प ज्या वेळेला अ, ही गोष्ट बुद्धीकडे नेतो त्यावेळेला बुद्धी त्याचा निश्चय करते आणि त्यानंतर ती गोष्ट धृतीकडे जाते आणि तिथून ती कृतीकडे जाते. पण अगोदरच ती वृत्ती कुठे उठते तर ती वृत्ती स्वरूपामध्ये जेव्हा उठलेली आहे तेव्हाच अजून ती शब्दरूपामध्ये आलेली नाहीये. अशा वेळेला त्याला मनाचा उमरा असं म्हणलेलं आहे.
त्याच ठिकाणी त्याला थांबवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात. आणि मनाचा उमरा वृत्ती देखो नेदी वेरा, तेथ के वाग व्यापारा अवकाशू असे. वाणी म्हणजे वाग व्यापार हा जो सुंदर शब्द वापरलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, वाणी वगैरे अजून निर्माण व्हायची आहे, तिथं तिला थांबवून टाकलं. जर शब्दरूप झाला तर तो संकल्परूप होईल नंतर, आणि तो निश्चय. तर मग त्याच्यानंतर त्याला मागं आणणं फार अवघड असतं. त्याप्रमाणे वाटेल ते संकल्प जर निर्माण होत असतील, आणि हे ध्यानयोगाशी संबंधित आहे म्हणून तिथं सांगितलेलं आहे. इतर वेळेला व्यवहारामध्ये आपल्याला या गोष्टी करणं आवश्यकच आहे, पण ध्यानयोगात वेळी मात्र हा सगळा बाह्य प्रदेशच आहे. हे जाणूनी बाह्य प्रदेश, आकळिले आकाश, ध्यानाचे तेणे. मग हे बाह्य प्रदेश म्हणजे काय, तर शरीरच आहे. आपल्याला डोळे उघडावेसे वाटतात, ऐकावंसं वाटतं, हे सगळ्यांना पहिल्यांदा थांबवायला पाहिजे. बाह्य प्रदेश आहे हे तुला, त्याचं पूर्ण नियंत्रण आपल्याकडे आलंच पाहिजे. काही बोलावंसं वाटतं, मानसिक बडबड करावीशी वाटते, पण करायची नाही. आज सकाळी कसं मी वेळेत ध्यानाला बसलोय, पहाटे उठलोय, अजून कोणी उठलेलं नाहीये, हे कशाला विचार, ते उठतील थोड्या वेळाने. यतवाक काय माणसा जर करायचा असेल तर शरीराला अशा रीतीने बसवावं की हालचाल करावी म्हटलं तरी परवानगी नाहीये. नीट आसन घालून बसणे, कसं तरी बसायला नको. कसं तरी अवघडलेलं बसलं तर काहीतरी दुखत आहे, अशा अशी अवस्था नको आपली. आणि मनातील वृत्तींवर नियमन ठेवणं हे अपेक्षित आहे. यानंतरचा जो भाग आहे तो मात्र विलक्षण आहे, की आता बसल्यानंतर गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानमंत्राचं स्मरण करणं, त्याचा बोध, सांगितलेल्या बोधाचं स्मरण करणं. गुरुवाक्य उठविला बोधी निश्चयो आपुला, तूच आत्मतत्व आहेस, तत्वमसी. हे जे वाक्य आहे या वाक्याचा अर्थ पाहून ते तत्व मीच आहे अशी धारणा पहिल्यांदा विचारांनी तयार करून घ्यावी. हे कसं आहे माहिती का, तर न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा, आरसा हातात घेऊन स्वतःचं स्वरूप पाहण्यासारखं आहे. ते तत्व तू आहेस हा जो विचार आहे तो स्वतः रूप आरशामध्ये पाहण्यासारखं आहे. ही अवस्था नव्हे, हे माझं रूप नव्हे, हे बिंब नव्हे, हे प्रतिबिंब आहे. हे विचारातून जे जे ज्ञान येतं ते सर्व प्रतिबिंबात्मक आहे. त्या शाब्दिक बोधापुढे ही योगात्मक प्रक्रिया सांगितली जात नाही, आणि हे फक्त शाब्दिकच होऊन जातं. त्यामुळे सतत वैचारिक पातळीवर बोध राहतो आणि आत्मिक पातळीवर तो कधी येऊ शकत नाही. ही जी गफलत आहे ही संप्रदायांना कोण सांगणार, तर ज्ञानेश्वर माऊलीच हे सांगू शकतात. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर म्हणतात, पै ध्याता आपणची परी, ध्यानरूप वृत्ती माझरी. ध्यान करायला जो ध्याता बसलेला आहे तो स्वतःला आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे हे अवधारी ध्यान रूढी गा. स्वतःच ध्येय करतो, देवाला ध्येय करत नाही, गुरूंना ध्येय करत नाही, किंवा कुठल्याही गोष्टीला तो ध्येय करत नाही. स्वतःच स्वतःला ध्येय समजून तो स्वतःच ध्यान करतो. तेथ ध्येय ध्याता ध्यान. ध्येय कोण आहे, तर मी स्वतः. यया तिही एकरूपता, होय तव पंडसुता. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव धरून राहत त्याला समजलं, त्याला लक्षात आलं की ध्याता आणि ध्येय या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, हे अगोदरच मनात धरलेलं आहे. पण ध्यान करताना त्या मी वेगवेगळ्या समजत आहे, हे जाणणं आवश्यक आहे. जसं की पार्किंगचा बोर्डच समजा मी बघत बसलो तर मी गाडी पार्क करू शकेन का, नाही. मला तिथून पुढे जायचंय, तसं विचार करत बसलो तर त्या अवस्थेला कधीच जाऊ शकणार नाही. फार महत्वाची गोष्ट आहे की ध्याता ध्येय आणि ध्यान वस्तुतः एकच गोष्ट आहे, आणि तरी देखील मला ती अवस्था प्राप्त होण्यासाठी जे माध्यम आहे ते स्वतःच्याच जाणीवेचं करायला लागतं. आणि ध्यानाचं केंद्र हे मी असायला पाहिजे, नाहीतर मन भरकटेल आणि अनेक विचार निर्माण करेल. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू, परी पुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. योगाभ्यासाची बाजू सांभाळून घ्यायची म्हणजे काय करायचं, तर स्ववर केंद्रित राहून निवांत राहायचं. काही करणे असं बाकी काही कुठल्याही गोष्टींवर लक्ष द्यायचं नाहीये. हे कसं होतं, तर काही स्पंद निर्माण होतात आपल्या मस्तकामध्ये, तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. ती त्याच्यामधले खूप सूक्ष्म विचार स्वामीजींनी सांगितलेले आहेत, की जेव्हा आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला सर्व शरीरातून त्याच्यासाठी बराच वेळ बसल्यानंतर काही योगासाठी प्रक्रिया प्रतिक्षिप्त किंवा त्यांच्या प्रक्रिया येतात, आणि ती बुद्धी त्यावेळेला योगाशी बांधली जाते. इतर वेळेला मात्र ती बुद्धी आपल्याला वेगवेगळे विचार सांगते, पण जेव्हा ती योगाशी बांधली जाते तेव्हा मात्र ती काहीच दुसरे कुठलेच गोष्टींना ती रिॲक्ट करत नाही. आणि ही योगाची अवस्था आपल्याला मिळवायची आहे. या वेळेला शरीराचा अलर्टनेस वाढणं, टॉपला असणं हे खूप आवश्यक असतं. म्हणून बुद्धी अत्यंत तरल
तरल असणं आवश्यक असतं आणि म्हणून शरीर जड नसणं हे आवश्यक असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप काव्यात्मक रीतीने इथं सांगितलेलं आहे की इथं आनंद असतो, शांती असते, शांतीप्रधान आनंद असतो आणि याला त्यांनी चितभैरवाचं नाचणं अशी एक उपमा, छान उपमा दिलेली आहे. हे करत असताना शरीर, मन आणि बुद्धी यांची धारणा राहत नाही. अशा पद्धतीची जी जाणीवरूप ज्ञानशक्ती आहे तीच अंतःकरणाला व्यापून राहते आणि तिच्याशिवाय दुसरा कुठल्याही गोष्टीचा प्रत्यय येत नाही. ही जी योगाची अवस्था आहे ती येत असताना मगाशी सांगितल्या पद्धतीने जी स्पंदनं निर्माण होतात त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून व्यक्तिमत्वाचा मी सोडून देऊन, मीपणाची जाणीव सोडून देऊन, अ, म्हणजे अहमपणाची जाणीव सोडून द्यायला लागते आणि मीवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला लागतं. पण ते सगळ्यात शेवटी स्वमध्ये त्या वृत्ती पूर्णपणे विरून जातात आणि आकलनाची वृत्ती सुद्धा संपून जाते, पाहण्याची वृत्ती सुद्धा संपून जाते. अशा अवस्थेमध्ये जे स्वस्वरूपात राहतं ते स्वस्वरूप अनुभवल्यानंतर त्याचा जो अंतःकरणावर होणारा प्रत्यय आहे, परिणाम आहे, तो ज्ञानमय असतो. अशा रीतीने हे ज्ञान संस्कारित अंतःकरण होता होता तो आत्मज्ञानाच्या अवस्थेत कसा जातो ते आपण पुढच्या स्वाध्यायांमध्ये बघू. हरिओम तत्सत.